निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. काल पण मी तुम्हाला फोन केलेला. हो, त्या आज मला वेळ आहे ना पूर्ण दिवस. हा, आलं लक्षात ते. हा. करू का नको करत काल केला फोन, पण म्हटलं आता जाऊ दे. तुम्ही नाही अनुभव उचलला, शेअर म्हटलं करायचा. आता. हो, अनुभव शेअर करायचा होता ताई. फक्त थोडक्यात ताई, कारण हो हो. काय हल्ली ना आपले अनुभव मोठे होत आहेत ना, तर हा नेट संपतोय सेविकरांचा. हा 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 हा. पुरत नाही नाही जास्त व्हिडिओ बघायला. मी थोडक्यातच सांगेन. हा, मी जास्त दिवस नाही, म्हणजे झालं मला 1-1.5 वर्ष झालं मी स्वामी लोंढे ताई सेवेमध्ये ना. आले. हा, लोंढे ताई. हा, तर मला म्हणजे छोटे मोठे खूप अनुभव असं रोजचे येतातच. हा, पण ज्यावेळेस मी पहिल्यांदा अक्कलकोटला गेले त्यावेळेचा अनुभव सांगते. हा. आम्ही गेल्यानंतर आम्हाला आपलं ते स्वामी सेवा केंद्र काय ते आहे ना, ते काय म्हणतात त्याला, स्वामी निवास. हा, हा, स्वामी निवास. एवढी प्रचंड गर्दी होती तरी पण आम्हाला तिथं रूम भेटली. अरे वा. आणि रूम भेटल्यानंतर म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं, कारण स्वामी प्रकट दिन होता त्या दिवशी. बरोबर. हा, हा. आम्हाला अरे बापरे, वाटतच मग नव्हतं त्या की दिवशी तर मुश्किल होतं रूम मिळणं. आणि आम्हाला काही सुद्धा माहित नव्हतं. आम्ही पहिल्यांदा गेलेलो. हम्म. आपण गेलो आणि आम्हाला तिथं रूम पण भेटली. अरे. आणि रूम भेटल्यानंतर आम्ही तिथं थांबलो, म्हणजे एक हम्म. रात्र आम्ही तिथं राहणार होतो. हम्म. आम्ही थांबल्यानंतर मग आम्ही दर्शन पण घेतलं. दर्शन पण छान झालं. मला खूप गर्दी होती हा. त्यावेळेस, एवढं नाही. पण मग आम्ही म्हटलं आपण थांबूया, उद्या सकाळ आपण पुन्हा दर्शन घेऊया म्हटलं. म्हणून आम्ही तिथं थांबलो. आणि झालं असं, जिथं आम्ही थांबलो होतो तिथं त्यांनी सांगितलेलं, बाबा तुम्हाला सकाळी गरम अंघोळीचं पाणी भेटेल म्हणून. अच्छा. हा, आणि आम्ही झोपलो, म्हणजे मी, माझे मिस्टर, माझी मुलगी होती आणि आमच्या शेजारच्या एक ताई होत्या आणि त्यांचा मुलगा होता आणि आमचे ड्रायव्हर होते. आम्ही गाडी घेऊन गेलो होतो. तर ते सगळेजण आमच्या अगोदर उठले. मी, माझी मुलगी आणि त्या ताईंचा मुलगा, आम्ही तिघच झोपलेलो होतो. हे बाकी तिघे उठले. अरे आणि वा. ते आंघोळीला गेले, त्यांना गरम पाणीच भेटलं नाही. ते अरे गार बापरे. गार पाणी. आणि मग नंतर त्यांनी आम्हाला उठवलं, म्हणले अरे उठा, म्हणले तुम्हाला गरम पाणी नाहीये इथं, गार पाण्याने आंघोळ करावी लागेल. आणि मला आहे ना ताई, असं म्हणजे वाताचा त्रास आहे मला. अरे. म्हणजे थंड पाण्याने जर समजा आंघोळ केली ना, कारण मी मुंबईत होते त्यावेळेस असं उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केली 1-2 वेळा, तर माझी कंबरच, म्हणजे असं मला उठता पण यायचं नाही आणि बसता पण यायचं नाही. अरे त्यामुळं बापरे. मला ते टेन्शन आलं. अरे बापरे म्हटलं, आता एवढ्या. आणि त्यावेळेस म्हणजे थोडीशी नॉर्मल थंडीच होती. हो. आणि मी म्हटलं आता एवढं ह्याच्यात आपण थंड पाण्याने आंघोळ करायचं, आता म्हटलं काही आपलं खरं नाही बाबा म्हटलं. पण मी म्हटलं जाऊ दे, स्वामींचं दर्शन घ्यायचंय ना, म्हटलं स्वामींचीच इच्छा असेल की बाबा आपण थंड पाण्याने आंघोळ करून जावं. आणि मी तिथं वॉशरूमला वगैरे गेले आणि मी ब्रश करत होते आणि मनातल्या मनात मी म्हणते, काय स्वामी, मी आले एवढे दर्शनाला आणि म्हणलं मला एक गार पाणी, मला तर मग असं त्रास आहे वाताचा आणि असं. आणि मी उभी राहिले होते आणि मला अचानक एक नळ दिसला तिथं खाली. अच्छा. मी मी म्हटलं हा नळ कसला आहे? किती लोकांनी अंघोळ केले, सगळे ओरडायला लागले, गरम पाणीच नाही, गरम पाणीच नाही, गरम पाणीच नाही. आणि मग मी म्हटलं, मी आपला विचार करत आणि स्वामींशी बोलत, मी आपलं नेहमी, आपण कसं, आता मी कसे तुमच्याशी बोलते हो, तसं तसं मी नाही. तसं मी आपल्या स्वामींशी बोलते. ते काय स्वामी, मी आता मला गार पाण्याने आंघोळ करावी लागेल, म्हणून मी म्हटलं हा नळ कसला आहे, म्हणून मी तिथं चालू केलं. एवढं गरम पाणी त्या नळाला, अरे बापरे. अरे. एवढे गरम पाणी. आणि मी ते पाणी किती, ते एक ची छोटी बादली होती, त्या छोट्या बादलीतनं मी ते दुसऱ्या वॉशरूम मध्ये जाऊन दुसऱ्या बादलीमध्ये ओतलं. आणि ती वॉशरूमची बादली एवढी मोठी होती ताई, त्यात अक्षरशः गार 2 बादल्या छोट्या बसल्या असतील. एवढं
एवढं पाणी त्यात मी थंड घालते तरी ते पाणी गरमच. बापरे. ते पाणी गरमच. आई हा गं. म्हणते स्वामी म्हणत असतील, हा त्याला थंड पाण्याचं हे झालं ना, घे गरम पाणी. किती पाहिजे तेवढं घे. हा, घे पाहिजे तेवढं. अक्षरशः ताई मी त्याच छोट्या बादलीमध्ये 3 बादल्या पाणी, गरम पाणी घेऊन अंघोळ केली. बापरे. बाहेर आले. मी माझ्या म्हटलं गरम पाणी होतं ते मला भेटलं. तर मला म्हणतात, हा तुझे स्वामी, तू स्वामींची लाडकी आहेस ना, म्हणून तुला गरम पाणी भेटलं. म्हणलं असं काही नाही. म्हणलं सगळे स्वामी भक्त स्वामींचे लाडके असतात. म्हणलं असं काही नाही. तुम्ही बघितलंच नाही म्हणलं नळाला. आता ते झालं कसं, लेडीज आणि जेंट्स असं शेजारी शेजारी वॉशरूम होते. आता जेंट्स लोक कशाला लेडीजच्या वॉशरूम होते. आणि नंतर मग जेवढ्या लोकांनी आंघोळ केली तेवढ्या सगळ्यांनी मग गरम पाण्याने आंघोळ केली. अरे वा. असं झालं. इतकं म्हणजे तो एक छोटासा आहे अनुभव, पण खूप म्हणजे आपण जे आपल्यासाठी बोलतो. मोठा असतो ताई, आणि आपण जे बोलतो ते स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात. ती मोठी हा गोष्ट असते. हा ना. आणि मी म्हणजे आपण मनात जे बोलतो ते त्यांना सगळं समजतं. समजतं कसं हा, बोलणार. म्हणजे आपण जे पण मी अगदी छोटं जरी एखादं वाक्य बोललं ना ताई, तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. मला त्याचं लगेच उत्तर ते देतात. अरे वा. हा, तू असं मनात बोलतेस ना, घे त्याचं उत्तर. असं इतकं छान ना. आणि खरं तर तुमचे खूप धन्यवाद ताई, कारण तुमच्यामुळे मी स्वामी सेवेमध्ये आले. मी काय झालं, मी म्हणजे आपली समर्थांची बैठक असते ना, त्या समर्थांच्या बैठकीला जात होते. म्हणजे माझे मिस्टर काय म्हटले, म्हणजे मी त्यांना बोलले, ते पहिले जायचे. तर मी त्यांना म्हटले, तुम्ही का हो बैठक बंद केली? तर मला बोलले, मी नाही जाते, तू जा. म्हणून मी चालू केली. आणि मग त्याच्यानंतर मला वेळ लागलं. मग मी युट्यूबवर असं बघायला लागले की मग तुमचेच सगळे हे सगळे तुमचेच अनुभव यायला लागले. आणि तेव्हापासून एकदम खूप मग त्याच्यानंतर हळूहळू माझ्याकडे काही असं फोटो वगैरे नव्हते. मग मी फोटो वगैरे आणले. तो फोटोचा पण एक अनुभव आहे, मी नंतर कधीतरी शेअर करेन. आता कारण आज सुट्टी असल्यामुळे सगळे लोक तुम्हाला फोन करत असणार आहेत. खूप फोन चालू आहेत आज दिवसभर. हा, तेच म्हणून. हो हो, स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.